नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री ॲपवरती एक नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे पेपर 2 केमिकल सायन्सेससाठी, ज्यामध्ये आम्ही कंप्लीट पॅकेज प्रोव्हाइड करत आहोत. महाराष्ट्र सेट केमिस्ट्रीच्या सिलेबसचं, ज्यामध्ये आम्ही फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि ॲनालिटिकलचे सुद्धा टॉपिक्स कव्हर करणार. त्याचसोबत प्रत्येक चॅप्टर, जो पण चॅप्टर कंप्लीट होईल त्यानंतर त्याचे असाइनमेंट्स भेटणार. त्याचसोबत त्या असाइनमेंट्सचे व्हिडिओ सोल्युशन्स भेटणार, सो दॅट तुम्हाला समजेल कुठे चुका आहेत त्या. त्याचसोबत आम्ही 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये आम्ही एंटायर सिलेबस कव्हर करणार. ठीक आहे, म्हणजे परीक्षेच्या आधी तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाईल एंटायर सिलेबसची. डाऊट सॉल्व्हिंग फॅसिलिटीज देणार आणि प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स देणार. हे सर्व तुम्हाला आम्ही 2999 या फीज मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. यामध्ये तुम्हाला अजून एक ऍडव्हान्टेज भेटणार आहे, तेच की जे पेपर 2 तर आहेच आहे, त्यासोबत पेपर 1 सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे जे पण जनरल ऍप्टिट्यूड पार्ट आहे, आपलं रिसर्चचं जे पार्ट असतं आणि डेटा इंटरप्रिटेशन, ओके, लॉजिकल रिझनिंग, ते सर्व त्याचे PDF नोट्स तुम्हाला भेटणार आहेत मराठी आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे, हे दोन्ही फॅसिलिटीज तुम्हाला फक्त 2999 मध्ये भेटणार आहे. ओके, तुम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअर मध्ये जाऊन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि एनरोल करावं लागेल. ठीक आहे, आणि तुम्हाला जरी अजून काही डाऊट्स असतील तर मी थंबनेल वरती एक व्हॉट्सअप नंबर देत आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकीचे सर्व डिटेल्स या कोर्स बाबत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून ठेवले आहे, ते तुम्ही बघू शकता. चला तर आज आपण स्टार्ट करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलेलं स्टुडंट्स, आपण हायड्रॉक्सिलेशन स्टडी केलं ना, की अल्किनला आपण ग्लायकॉल्स मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण 2 रिॲक्शन्स बघितलेले, एक होता प्रीबोस्ट आणि दुसरा होता काय, वुडवर्ड, है ना. हे 2 रिॲक्शन्स आपण बघितलेले. कुठले होते, प्रीबोस्ट आणि वुडवर्ड, राईट. त्यामध्ये आपण स्टडी केलेला डिफरन्स स्टडी केलेला, प्रीबोस्ट अँटी ग्लायकॉल्स देतं आणि वुडवर्ड सिन ग्लायकॉल्स देतं. ओके, आज आपण अजून 2 मी त्यामध्ये रिएजंट्स टाकलेले, एक होता ऑस्मियम टेट्रॉक्साइड आणि नेक्स्ट होता KMnO4. ठीक आहे, तर आज आपण ते 2 स्टडी करणार आहोत आणि त्याचसोबत एक व्हेरी इम्पॉर्टंट नेम रिॲक्शन स्टडी करणार आहोत, दॅट इज मॅनिक रिॲक्शन. ठीक आहे, ज्याच्यावरून क्वेश्चन्स, बरेच क्वेश्चन्स बघितलेत मी सेटमध्ये आणि तो खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ऑर्गॅनिक मध्ये. ओके, ते रिॲक्शन आज आपण स्टडी करणार आहोत. सो वी विल स्टार्ट फर्स्ट. जो आपला बॅकलॉग होता तो आपण कम्प्लीट करून घेऊया. ऑस्मियम टेट्रॉक्साइड, ह्याचं पण काम तेच आहे की अल्किनला कशामध्ये कन्वर्ट करायचं, ग्लायकॉल. आणि कुठलं ग्लायकॉल, सिन ग्लायकॉल. सिनचा अर्थ काय की सेम फेज वरती ऍड होणार OH. ठीक आहे, आयदर दोन्ही H फ्रंट वरती असतील और दोन्ही H बॅक साइड असतील. ठीक आहे, राईट, याला सिन ग्लायकॉल्स म्हणतात. ओके, त्याचा मेकॅनिझम स्टडी करून घेऊया. खूपच सोपा मेकॅनिझम आहे. काय होतं, हे अल्किन आहे आणि हा काय, ऑस्मियम टेट्रॉक्साइड. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं, आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती असणार ऑस्मियमचा, +8. ठीक आहे, काय होतं, सिम्पल 2+3 सायक्लो ऍडिशन टाईप एक रिॲक्शन होतं. ठीक आहे, ज्यांना 2+3 सायक्लो ऍडिशन नाही माहिती तर सोपं आहे खूप. हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि हा बॉन्ड इथे. मग कसं प्रोडक्ट भेटणार आपल्याला, कसं प्रोडक्ट भेटणार, हे 2 ऑक्सिजन ते इन्व्हॉल्व्हच नाही झाले. ठीक आहे, रिॲक्शन मध्ये हेच झाले. हा बॉन्ड इथे आला. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनचा एक सिंगल बॉन्ड कुठे आला, इथे, म्हणजे हा. ठीक आहे, हा बॉन्ड तिथे खाली गेला म्हणजे असं. ठीक आहे, हा ऑक्सिजन, हा सिंगल बॉन्ड, आणि हा जो इथे, हा जो बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड मी इथे लिहिला ना. मग हा बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट झाला, नेगेटिव्ह चार्ज मध्ये, किंवा नेगेटिव्ह चार्ज किंवा 2 इलेक्ट्रॉन्स, है ना. 1 नेगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, मग मी असं पण शो करू शकते. तर ह्याला मी काय म्हणते, ह्याला म्हणतात ऑस्मेट एस्टर. ऑस्मेट एस्टर. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं, सिंपल हायड्रॉलिसिस होतं. ठीक आहे, हायड्रॉलिसिस होतं.
हायड्रॉलिसिस. हायड्रॉलिसिस म्हणजे काय? कुठलाही बॉन्ड ब्रेक करणे विथ द हेल्प ऑफ वॉटर. ठीक आहे. तर कुठे बॉन्ड ब्रेक हे ना, हे स्टुडंट्स फ्रंटनी दाखवा. ठीक आहे. सायक्लिक एस्टर बनते, हा सायक्लिक एस्टर बनतोय. ठीक आहे. ते दोन्ही काय ना, फ्रंटनी किंवा बॅक साइड कुठे पण तुम्ही दाखवू शकता. राईट. सो हायड्रॉलिसिस होणार. हायड्रॉलिसिस म्हणजे काय? वॉटर ऍड होणार. ठीक आहे. तर वॉटर कुठे ऍड होणार? CO ह्या बॉन्डला हायड्रॉलिसिस करणार की ऑक्सिजन आणि ऑस्मियमच्या बॉन्डला हायड्रॉलिसिस करणार? कुठला बॉन्ड? जो बॉन्ड सर्वात वीक असेल त्याला हायड्रोलाइज करणार है ना. आता तुम्ही सांगा मला, कुठला बॉन्ड वीक असणार? कार्बन आणि ऑक्सिजन मधला की ऑक्सिजन आणि ऑस्मियम मधला? ऑब्विसली ऑक्सिजन आणि ऑस्मियम. बाय? बिकॉज ऑस्मियम काय? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हा बॉन्ड जास्त पोलार बॉन्ड झाला. हा बॉन्ड काय? नॉन पोलार सॉर्ट ऑफ आहे, म्हणजे नॉट एक्झॅक्टली नॉन पोलार, पण हा कार्बन पण काय असतो? नॉन मेटल. ऑक्सिजन पण नॉन मेटल. ठीक आहे. या दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज मध्ये तेवढा डिफरन्स नाहीये, पण ऑक्सिजन आणि ऑस्मियमच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज मध्ये फार डिफरन्स आहे. ऑस्मियम तर काय? मेटल आणि ऑक्सिजन नॉन मेटल आहे. ठीक आहे. मग जास्त नॉन पोलार बॉन्ड कुठला झाला? हा. मग वॉटर कुठला बॉन्ड ब्रेक करणार? हा बॉन्ड ब्रेक करणार. ठीक आहे. राईट. इथे H येणार वॉटरचा, इथे OH येणार. ठीक आहे. इथे H येणार, इथे OH येणार. ठीक आहे. 2 मॉलिक्युल्स लागणार. मग काय भेटलं आपल्याला फायनल प्रोडक्ट? R OH प्लस, राईट, हे ऍसिड भेटलं आपल्याला. ठीक आहे. ऑस्मिक ऍसिड. आणि त्यासोबत आपल्याला काय भेटला? हा सिन ग्लायकॉल. ठीक आहे. किंवा सिन 1,2 डायोल. समजलं? किती सोपं रिॲक्शन होतं. राईट. मेकॅनिझम सेम KMnO4 साठी. ठीक आहे. KMnO4 आणि ऑस्मियम टेट्राऑक्साइड मध्ये काहीच फरक नाही. फक्त एवढा फरक आहे की इथे बेसिक कंडिशन्स मध्ये हे रिॲक्शन होतं. कारण जर ऍसिडिक कंडिशन्स घेतले KMnO4 साठी, तर ओव्हर ऑक्सिडाइज प्रोडक्ट भेटतात. म्हणजे ऑक्सिडेशन फक्त इथे स्टॉप नाही होणार, तर अजून त्याचं पुढे ऑक्सिडेशन होणार. अजून पुढे ऑक्सिडेशन म्हणजे अल्कोहोलचा अजून कीटोन्स बनणार, कीटोन्सचे अजून कार्बोक्सिलिक ऍसिड बनणार. तर जे प्रोडक्ट आपल्याला पाहिजे, आपल्याला काय पाहिजे? फक्त ग्लायकॉल्स पाहिजेत ना, तिथपर्यंतच आपल्याला रिॲक्शन पाहिजे. तर ते रिॲक्शन इट टेक्स प्लेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम. ठीक आहे. म्हणून KMnO4 साठी बेसिक मीडियम वापरला जातो. तर रिॲक्शन काय इथे पण सेम तसंच. तिथे काय बनत होतं? ऑस्मेट एस्टर. इथे काय बनणार? मॅंगनेट एस्टर. राईट. सेम तसंच्या तसंच मेकॅनिझम आहे, काही डिफरन्स नाही. ओके. राईट. इथे इलेक्ट्रॉन्स आहेत 2. त्यानंतर आपण हायड्रॉलिसिस करणार. ठीक आहे. हायड्रॉलिसिस. ठीक आहे. ऍडिशन ऑफ water to cleave which bond? This bond will cleave na. So ओके. सेम तसंच. राईट. सो इथे पण काय भेटलं? सिन डायोल भेटलं आपल्याला. ओके. तर या दोघांमध्ये काहीच फरक नाही, ऑस्मियम टेट्राऑक्साइड आणि KMnO4. राईट. इथे फक्त मॅंगनेटचा एस्टर बनतो. हा मॅंगनेट एस्टर आहे. तिथे कुठला बनत होता? ऑस्मेट एस्टर. ठीक आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. इथे आपण 2 कॉन्सेप्ट स्टडी करणार आहोत. एक आहे रिजिओ सिलेक्टिव्हिटी आणि एक आहे स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी. स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी हे दोन्ही कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप इम्पॉर्टंट. एक्झाम मध्ये प्रश्न ह्या कॉन्सेप्ट वरूनच विचारतात. कोण तुम्हाला विचारणार नाही की आपला कुठला रिएजंट हायड्रॉक्सिलेशन देतो. एवढे सोपे प्रश्न नाहीत. प्रश्न स्टिरिओ केमिस्ट्री आणि रिजिओ सिलेक्टिव्हिटी वरती येतात. ठीक आहे. तर आधी आपल्याला ते समजायचं. रिजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय? रिजिओ म्हणजे काय? रिजन. म्हणजे रिजन, एक पर्टिक्युलर रिजन ज्याच्यावरती रिॲक्शन होणार.
ठीक आहे, सिलेक्टिव्हली त्या रिजन वरतीच रिॲक्शन होणार, म्हणून त्याला काय म्हणतात, रिजिओ सिलेक्टिव्हिटी. आणि स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिकली तोच स्टिरिओ आयसोमर बनणार तुमचा. तर आता हे कसं ओळखायचं ते बघूया. रिजिओ सिलेक्टिव्हिटी, आता बघा हा मी एक्झाम्पल घेतलाय है ना. या एक्झाम्पल मध्ये 2 डबल बॉन्ड्स आहेत, एक डबल बॉन्ड हा इकडे आणि एक डबल बॉन्ड हा इकडे. ठीक आहे, आता मला सांगा अल्किनचं रिॲक्शन आहे. ठीक आहे, तर रिॲक्टिव्हिटी काय असते अल्किन मध्ये. अल्किनची जी रिॲक्टिव्हिटी असते ती, आता मी तुम्हाला 2 अल्किन्स दिले. ठीक आहे, एक ही अल्किन दिली CH2CH2 आणि मी दुसरी अल्किन दिली, ही अल्किन दिली CH3. ठीक आहे, आणि CH2. मी काय केलं, इथे एक हायड्रोजनला रिप्लेस केलं फक्त CH3 ने. ठीक आहे, आणि इथे काय होतं, इथे सिंपल अल्किन आहे, इथे मी एका हायड्रोजनला ह्यानी रिप्लेस केलं. तर आता मला सांगा ह्यातली सर्वात इलेक्ट्रॉन रिच अल्किन कुठली, इलेक्ट्रॉन रिच अल्किन कुठली. तर आता बघा इथे काय आहे, हा कार्बन आणि हा कार्बन. ठीक आहे, इथे CH3, इथे H आणि इथे H. ठीक आहे, आणि इथे काय आहे, इथे दोन्हीकडे H आहे है ना. तर इलेक्ट्रॉन रिच अल्किन विचारली मी. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे असे सबस्टिट्यूएंट्स पाहिजे जे त्या अल्किनला अजून इलेक्ट्रॉन देतील, मग ती अल्किन इलेक्ट्रॉन रिच होणार. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा इथे H आहेत, इथे H आहेत, पण इथे CH3 आहे आणि आपल्याला माहितीये CH3 कसा ग्रुप आहे, प्लस आय ग्रुप है ना. आपण इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी केला आहे लोअर स्टँडर्ड्स मध्ये. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, प्लस आणि मायनस आय. प्लस आय कुठले ग्रुप्स असतात जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात है ना, आणि मायनस आय कुठले ग्रुप्स असतात जे इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करतात. तर अल्काइल ग्रुप्स सर्व काय शो करतात, प्लस आय शो करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. तर ह्यामध्ये इलेक्ट्रॉन रिच कुठली अल्किन झाली ही. मग रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त, या अल्किनची रिॲक्टिव्हिटी जास्त. कधी पण लक्षात ठेवा, जी अल्किन मोर इलेक्ट्रॉन रिच असते ती मोर रिॲक्टिव्ह असते. ठीक आहे, या सिंपल कॉन्सेप्ट वरती सेट 2020 मध्ये प्रश्न येऊन गेलाय. फक्त त्यांनी काय विचारलेली की अल्किन्स दिलेली आणि सांगितलेली की रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सांगा अल्किन्सची. किती सोपा प्रश्न होता. अल्किन मध्ये जी अल्किन सर्वात जास्त इलेक्ट्रॉन रिच असते ती जास्त रिॲक्टिव्ह असते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता सेट 2020 क्वेश्चन पेपर असेल तर त्यामध्ये हा प्रश्न आलेला. ठीक आहे, फक्त या सिंपल कॉन्सेप्ट वरती एक प्रश्न आलेला. तर असं कधी कधी सेट वाले एकदम बेसिक कॉन्सेप्ट वरती पण प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर कुठली रिॲक्टिव्ह आहे, ही अल्किन जास्त रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, हे कॉन्सेप्ट ना बोल्ड अक्षरामध्ये किंवा हायलाइट करून हा कॉन्सेप्ट लिहा नोटबुक मध्ये. कळलं, तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की असं असतं. तर कळालं ना. आणि इलेक्ट्रॉन रिच म्हणजे कसं की जास्त सबस्टिट्यूएंट्स असले पाहिजे, ती अल्किन जास्त इलेक्ट्रॉन रिच. ओके, आता बघा हा डबल बॉन्ड आहे आणि हा डबल बॉन्ड आहे. आता ह्यामध्ये कुठली अल्किन जास्त इलेक्ट्रॉन रिच आहे, ऑब्व्हियसली ही अल्किन जास्त इलेक्ट्रॉन रिच आहे, कारण इथे 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. इथे काय CH3 आणि CH3 ना, म्हणजे ही अल्किन जास्त इलेक्ट्रॉन रिच आहे. तर कधी पण रिॲक्शन जास्त इलेक्ट्रॉन रिच अल्किन वरतीच होणार ना, कारण ती जास्त रिॲक्टिव्ह आहे. तर ह्यामध्ये रिजिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय की कुठल्या रिजन वरती रिॲक्शन होणार, तर कुठल्या रिजन वरती रिॲक्शन होणार, इथे. मग ऑस्मियम टेट्रॉक्साइड जो आहे आपला तो कुठे रिॲक्शन करणार, इथे. म्हणजे इथे CH3 इथे OH आणि इथे OH इथे, आणि हा डबल बॉन्ड तसाच राहणार. कारण ऑब्व्हियसली जी अल्किन जास्त रिॲक्टिव्ह आहे तीच पार्टिसिपेट करणार ना कुठल्याही रिॲक्शन मध्ये. ही अल्किन करणार का, नाही, राईट. पण आता स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी काय असतं, स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी काय सांगते की लेस क्राउडेड साईट वरती अटॅक होणार. खूप नीट समजून घ्या स्टुडंट्स, लेस क्राउडेड साईट वरती अटॅक होणार. आता इथे तुम्ही म्हणाल मॅडम ही अल्किन लेस क्राउडेड वाटते कारण इथे तर कुठले सबस्टिट्यूएंट्स नाही, आणि ही अल्किन मोर क्राउडेड वाटते कारण इथे तर सबस्टिट्यूएंट्स आहेत. तर
तसं नसतं. स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी म्हणजे जर मी असं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, जर मी असं एक्झाम्पल घेतलं, ऍक्च्युली हे टेक्निकली रॉंग आहे एक्झाम्पल. टेक्निकली हे एक्झाम्पल रॉंग का आहे? कारण हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. ठीक आहे, हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. ओके, प्लेनार जॉमेट्री असते इथे, म्हणून प्लेनार जॉमेट्री मध्ये कधी स्टिरिओकेमिस्ट्री दाखवत नाही. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला फक्त समजवण्यासाठी मी हा एक्झाम्पल घेतलाय. टेक्निकली कधीच डबल बॉन्डच्या कार्बनला स्टिरिओकेमिस्ट्री दाखवत नाही. डबल बॉन्डचा कार्बन नेहमी असाच असतो. ठीक आहे, त्याचे सबस्टिट्युएंट्स नेहमी प्लेन मध्येच असतात. का? कारण हा sp2 आहे ना, आणि sp2 म्हणजे कुठलं हायब्रिडायझेशन? प्लेनार हायब्रिडायझेशन. म्हणून, आणि प्लेनार मध्ये कधी आपण स्टिरिओकेमिस्ट्री दाखवतो का? नाही, राईट. 3 डायमेन्शन असतं तेव्हा आपण स्टिरिओकेमिस्ट्री दाखवतो ना, म्हणून हा टेक्निकली रॉंग आहे. पण मी तुम्हाला समजवण्यासाठी, कॉन्सेप्ट समजवण्यासाठी हा एक्झाम्पल असा घेतलाय. इथे मी काय केलंय, सेम काय केलंय, CH3 ला अबाव द प्लेन दाखवलंय. तर स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी नुसार काय होणार, इथेच रिॲक्शन होणार, याच डबल बॉन्डच्या इथे रिॲक्शन होणार. पण स्टिरिओ केमिस्ट्री काय असणार, CH3 जर वरती असेल, हे दोन्ही CH3 जर अबाव द प्लेन असतील, तो OH बिलो द प्लेन होणार. OH बिलो द प्लेन होणार. समजलं? कळालं? स्टिरिओ सिलेक्टिव्हिटीचा अर्थ असा नाही की इथे जास्त हीच अल्किन रिॲक्ट होणार. ठीक आहे, अल्किन हीच रिॲक्ट होणार, पण सबस्टिट्युएंट्सची स्टिरिओ केमिस्ट्री काय आहे, तर त्याच्या ऑपोजिट OH ची स्टिरिओ केमिस्ट्री होणार. का? कारण KMnO4 आणि ऑस्मियम टेट्रॉक्साइड हे दोन्ही रिएजंट्स लेस क्राउडेड साइट वरतीच अटॅक करतात. ठीक आहे, आपण जो कालचा रिएजंट बघितलेला, कुठला, वुडवर्ड रिएजंट जो बघितलेला, ओके, तिथे तो कुठे अटॅक करत होता, स्टेरिकली मोर क्राउडेड. तर तिथे स्टेरिकलीचा अर्थ मी स्टिरिओ केमिस्ट्रीच्या रिस्पेक्ट मध्ये घेतलाय. ठीक आहे, असं नाही रिॲक्टिव्हिटीच्या, रिजिओ सिलेक्टिव्हिटीच्या रिस्पेक्ट मध्ये नाही. रिजिओ सिलेक्टिव्हिटी मध्ये काय होणार, इलेक्ट्रॉन रिच अल्किनच रिॲक्ट करणार. ठीक आहे, समजलं? सो इथे माझा आन्सर काय येणार, जर हा मी अबाव द प्लेन दाखवत असेल या दोन्ही सबस्टिट्युएंट्सला, तर मला OH काय करावं लागेल, बिलो द प्लेन. और जर मी ह्या CH3 ला बिलो द प्लेन दाखवत असेल दोन्ही पण, तर मला या OH ला काय करावं लागेल, अबाव द प्लेन दाखवावं लागेल. समजलं? कळाला डिफरन्स? ही अल्किन रिॲक्ट होणार का? नाही, कारण ही रिॲक्टिव्हच नाही. कम्पेअर्ड टू दिस इज लेस रिॲक्टिव्ह. वाय? बिकॉज देर आर नो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स हिअर. ठीक आहे, कन्फ्युज नाही व्हायचं. मी मॅडम स्टेरिकली लेस क्राउडेड म्हटलं, तर स्टेरिकली लेस क्राउडेड तर ही अल्किन आहे, म्हणून इथे रिॲक्शन करून याल. आणि असा आन्सर मध्ये पण तुम्हाला दिसणार की इथे रिॲक्शन झालीये, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, अल्किन बघताना कधी पण जास्त सबस्टिट्युएंट्स वालीच अल्किन बघायची, कारण तीच जास्त रिॲक्टिव्ह असते. ओके, आता बघा हा प्रश्न बघा, मी एक असंच काहीतरी मॉलिक्यूल दिलाय. आता हे रिएजंट बघा, हे रिएजंट कुठल्या वुडवर्ड रिएजंट आहे की नाही? कसं कळालं मला वुडवर्ड? इथे मी ऍक्विस शब्द बघितला ना, हा ऍक्विस नसता तर हा प्रिवोस्ट झाला असता, आणि प्रिवोस्ट म्हटलं की अँटीग्लायकॉल्स. पण हा काय वुडवर्ड, कारण इथे ऍक्विस आहे. तर आता इथे रिॲक्शन कशी होणार इथे रिॲक्शन? ठीक आहे, हे मी पुढचं काही लिहित नाहीये. ओके, कारण ते महत्वाचं नाही. डबल बॉन्ड्स हेच कन्सिडर करणार. हे का नाही कन्सिडर करणार डबल बॉन्ड्स? हे पूर्ण अरोमॅटिक रिजन आहे. अरोमॅटिक रिजनला आपण डिस्टर्ब करणार का? नाही, खूप स्टेबल असतं ना, म्हणून आपण हा डबल बॉन्ड घेणार. ठीक आहे, आता ह्या डबल बॉन्ड मध्ये तर काय प्रश्नच नाही रिजिओ सिलेक्टिव्हिटीचा, कारण हे डबल बॉन्ड्स तसे रिॲक्ट करणार नाहीत. अरोमॅटिक रिंग बनवतायत ना इथे, तर हाच करणार. आता हा काय सबस्टिट्युएंट अबाव द प्लेन आलाय, है ना? तर वुडवर्ड काय म्हणतं की जिथे स्टेरिक क्राउडिंग आहे मी तिथेच रिॲक्ट करणार, है ना? मग वुडवर्ड कसं हायड्रॉक्सिलेशन देणार? सेम असंच.
ठीक आहे, कारण त्याला स्टेरिकली क्राउडेड रिजनच्या इथेच जायचं असतं. आणि KMnO4 आणि OH मायनस कुठे लेस स्टेरिकली क्राउडेड, राईट. तो हा जर अबाउट द प्लेन असेल, सो दिस विल बी बिलो द प्लेन. ओके, सो दिस इज द आन्सर, राईट. तसे क्वेश्चन्स येतात. सो एक क्वेश्चन येऊन गेला आहे, the correct reagent combination to affect the following conversion is. 2017 मध्ये प्रश्न येऊन गेलाय, ठीक आहे. हा आपल्याला नोर्बर्निंग सिस्टम दिली आहे आणि इथे बघा लगेच दिसतंय अल्किनचं डायहायड्रॉक्सिलेशन झालंय है ना, ग्लायकॉल मध्ये कन्वर्ट झालंय. आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. पहिला ऑप्शन काय दिली नाहीत, KMnO4. दुसरा ऑप्शन काय दिली नाहीत, ऑस्मियम टेट्रॉक्साइड. तिसरा ऑप्शन आहे मेटासीपीबीए आणि फोर्थ ऑप्शन आहे आयोडीन दिस रिएक्शन, है ना, हे रिएजंट. तर आपल्याला हे पण माहिती आहे, हे पण माहिती आहे आणि हे पण माहिती आहे. हे नाही माहिती मेटासीपीबीए. मेटासीपीबीए लक्षात ठेवा, इपॉक्सिडेशन करतं, ठीक आहे. हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे इपॉक्सिडेशन. ओके, आपल्याला बेअर विल्गियर ऑक्सिडेशन बघायचं आहे ना, तिथे आपण मी शिकवणार, ठीक आहे, तेव्हा शिकवणार तुम्हाला इपॉक्सिडेशन. आता तात्पुरतं मेटासीपीबीए इपॉक्सिडेशन करतं. ओके, तर आता आपल्याला हा म्हणजे हा तर नसणार, इथे काय इपॉक्सिडेशन होत नाहीये, इथे काय होतंय सिंपल डायहायड्रॉक्सिलेशन. तर A, B आणि D कुठला आन्सर असणार बघा. इथे काय झालंय, इथे बघा एक असा प्रोडक्ट बनू शकत होता आणि एक असा प्रोडक्ट बनू शकत होता, ठीक आहे. ह्या केसमध्ये हे दोन्ही OH असे खाली येऊ शकत होते, ठीक आहे. या प्रोडक्टला जेव्हा दोन्ही OH खाली असतात त्याला आपण एंडो प्रोडक्ट म्हणतो, आणि जेव्हा दोन्ही OH वरती असतात तेव्हा आपण त्याला एक्झो प्रोडक्ट म्हणतो. तर आता बघा हे जे OH इथे आलेत, ठीक आहे, म्हणजे हे सबस्टिट्युएंट्सच्या जवळ आहेत, है ना. त्यांचं फेसिंग बघा कसं अबाव आहे ना, आणि इथे सबस्टिट्युएंट्स पण आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय काय सांगण्याचा प्रयत्न झालाय की स्टेरिकली मोर क्राउडेड रिजनला सबस्टिट्यूशन झालंय. कुठे झाले, स्टेरिकली मोर क्राउडेड. हा काय स्टेरिकली लेस क्राउडेड. हा जो हे जे रिएक्शन झालंय ते स्टेरिकली लेस क्राउडेडला. का, कारण इथे जे दोन्ही OH चे फेस आहेत ते डाऊनवर्ड आहेत आणि आपले सबस्टिट्युएंट्स वरती आहेत. तर इथे स्टेरिक हिंड्रन्स नाहीये ना. पण इथे काय झालंय, OH दोन्ही पण कुठे आहेत, जिथे सबस्टिट्युएंट्स आहेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम OH ते इथे, हे ते इथे, तरी पण ओव्हरऑल मॉलिक्युल मध्ये स्टेरिक हिंड्रन्स आहे की नाही ह्या कंपॅरिझन मध्ये. तर म्हणजे हा काय प्रोडक्ट बनलाय, स्टेरिकली मोर क्राउडेड प्रोडक्ट बनलाय. काय बनलाय, स्टेरिकली मोर क्राउडेड. तर कुठल्या रिएजंट मध्ये स्टेरिकली मोर क्राउडेड प्रोडक्ट बनतो, आन्सर आहे डी, आपला कुठला वुडवर्ड है ना, डी आहे ना वुडवर्ड. इथे वॉटर दिलाय, वॉटर दिला म्हणजे काय ना वुडवर्ड, राईट. हे दोन्ही काय देतात, स्टेरिकली लेस क्राउडेड. जर हा एंडो प्रोडक्ट असता तर ह्या दोघांपैकी आन्सर असता, ठीक आहे. पण आपल्याला एक्झो प्रोडक्ट भेटत होता जो की स्टेरिकली मोर क्राउडेड आहे, मग आन्सर काय ना त्या केसमध्ये डी. कळालं, एवढेच असे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये, ठीक आहे. तर हे तर स्टिरिओ वरती विचारलं, कधी कधी रिजिओ वरती पण विचारतील, तर रिजिओ वरती पण तुम्ही करू शकता, राईट. कॉन्सेप्ट फक्त आपले लक्षात ठेवा, ठीक आहे. ऑर्गॅनिक मध्ये खूप चांगली गोष्ट असते की आपले जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर ऑर्गॅनिक खूप सोपं असतं, ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅनिक रिएक्शन. खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे स्टुडंट्स, हे व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. ओके, ऑर्गॅनिक मध्ये खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. हे काय रिएक्शन आहे, अमायनो मिथायलेशन ऑफ ऍक्टिव्ह CH फंक्शन्स. काय करतं हे अमायनो मिथायलेशन. आता ह्या दोन शब्दातून काय तुम्हाला समजतंय की अमायनो म्हणजे काहीतरी अमाइन असेल आणि मिथायलेशन म्हणजे काहीतरी मिथाइल ग्रुप असेल. म्हणजे एक असा मिथाइल ग्रुप असेल कुठला तरी, ठीक आहे, मिथाइल ग्रुप असेल आणि कुठला तरी एक असा अमाइन ग्रुप असेल, ठीक आहे. हे ऍड होतंय ऑफ ऍक्टिव्ह CH फंक्शन्स. आता हे ऍक्टिव्ह CH फंक्शन्स काय आहेत ते आपण स्टडी करूया, ठीक आहे. तर या रिएक्शनला रिक्वायरमेंट्स काय लागणार, ऍक्टिव्ह CH ग्रुप लागणार, अल्डिहाइड लागणार आणि प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन लागणार, ठीक आहे. आधी आपण मेकॅनिझम स्टडी करूया म्हणजे तुम्हाला सर्व रिक्वायरमेंट्स बरोबर समजतील,
राईट. तर मी स्टार्ट करते. पहिली रिक्वायरमेंट काय, सेकंड रिक्वायरमेंट मी स्टार्ट करते अल्डिहाइड. ठीक आहे. तर मी मेकॅनिझम मध्ये पहिला काय घेतलंय, अल्डिहाइड आणि ऍसिडिक कंडिशन्स. ठीक आहे. रिॲक्शन ऍसिडिक कंडिशन्स मध्ये होते. तर फर्स्ट स्टेप काय असणार, ऑब्व्हियसली ऑक्सिजनकडे लोन पेअर्स आहेत, ते या हायड्रोजनला एक्सेप्ट करणार है ना. ते या हायड्रोजनला एक्सेप्ट करणार. ऑक्सिजनने आपले लोन पेअर्स दिल्यामुळे ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. आता सेकंड कोण येणार ह्याच्या मदतीला धावून, आता पुढे रिॲक्शन गेली पाहिजे, तर कोण येणार ह्याच्या मदतीला धावून, आता ह्याच्या मदतीला कोण येणार धावून, आपला थर्ड रिक्वायरमेंट काय होती माझी, प्रायमरी किंवा सेकंडरी अमाइन. प्रायमरी अमाइन म्हणजे कसं असतं, RNH2 है ना, ही काय आहे, हे प्रायमरी अमाइन आहे. आणि सेकंडरी अमाइन म्हणजे काय, R2NH, त्याला आपण सेकंडरी अमाइन म्हणतो. ठीक आहे. आता मी ह्या रिएक्शन साठी कुठली अमाइन यूज करते, मी ह्या रिएक्शन साठी सेकंडरी अमाइन यूज करते. ठीक आहे. मी प्रायमरी अमाइन पण करू शकता रिएक्शन. राईट. हा काय आहे, सेकंडरी अमाइन. आता नायट्रोजन वरती लोन पेअर्स असतात, माहितीये ना आपल्याला, नायट्रोजन वरती लोन पेअर्स असतात. ते लोन पेअर्स काय करणार, या कार्बनकडे जाणार आणि मग हा डबल बॉन्ड इथे जाणार. ठीक आहे. मग कसं होणार पुढे, HCH. ठीक आहे. OH, हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज होणार ना, कारण हा बॉन्ड आपले दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन जाणार. तर हा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज होणार, म्हणून मी ते चार्ज न लिहिला. आणि आता हा आणि ह्यामध्ये बॉन्ड होणार. ठीक आहे. R आणि H. नायट्रोजनने आपले इलेक्ट्रॉन्स दिले, म्हणून नायट्रोजन वरती काय चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता नायट्रोजनला पण आपला पॉझिटिव्ह चार्ज घालवायचा आहे, मग काय करणार, तो या हायड्रोजनला काढून टाकणार. जातो हायड्रोजन. ठीक आहे. हायड्रोजनला काढून टाकणार. राईट. हायड्रोजन प्लस होऊन निघणार. तर हायड्रोजन प्लस होऊन निघला तर ह्या बॉन्ड्सचे इलेक्ट्रॉन्स हा घेऊन जाणार. ठीक आहे. हायड्रोजन प्लस होऊन निघाला ना, तर ह्या बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स हा घेणार आणि ह्याचा चार्ज काय होणार, स्टेबलाइज होणार. समजलं का. आता हा इथे प्लस होऊन गेलाय, तर आता ह्याला कोणतरी एक्सेप्ट करणारा पाहिजे. तर आता नायट्रोजनने तर काढून टाकलंय, अजून कोण दुसरा आहे इथे, परत ह्याच्याकडे आहेत ना लोन पेअर्स आपले, तर हा परत ऑक्सिजन या हायड्रोजनला एक्सेप्ट करणार. ठीक आहे. हे एक्सेप्ट करणार आणि काय बनणार इथे, परत HCOH, परत ह्याला प्लस चार्ज येणार, एक NR. ठीक आहे. समजलं. राईट. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, परत या नायट्रोजन वरती लोन पेअर्स तर आहेच, हे लोन पेअर्स इथे येणार आणि हा पूर्ण वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार. ठीक आहे. मग कसं होणार, HCH डबल बॉन्ड NR. आणि नायट्रोजननी लोन पेअर्स दिल्यामुळे परत नायट्रोजन वरती काय, पॉझिटिव्ह चार्ज. ह्याला काय म्हणतात, दिस इज इमिनियम आयन. व्हॉट इज दिस, दिस इज इमिनियम आयन. याचा रेझोनेन्स स्ट्रक्चर मी ड्रॉ करू. रेझोनेन्स स्ट्रक्चर ड्रॉ करते, तर रेझोनेन्स स्ट्रक्चर जर मी ड्रॉ केला ह्याचा, तर कसा बनणार, याचा रेझोनेन्स स्ट्रक्चर जर ड्रॉ केला तर कसा होणार, हा बॉन्ड इथे गेला. ठीक आहे. मग ह्याच्यावरती कार्बन वरती प्लस चार्ज आणि हा NR. ठीक आहे. हे रेझोनेन्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे रेझोनेन्स स्ट्रक्चर आहे, ही काय नेक्स्ट स्टेप नाहीये. हा बॉन्ड मी इथे घालवला याला पॉझिटिव्ह करण्यासाठी, तर कार्बन वरती ऑब्व्हियसली प्लस चार्ज येणार, कारण हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स हा नायट्रोजन घेऊन गेला, म्हणून इथे प्लस चार्ज. ठीक आहे. तर बेसिकली काय बनलं इथे, इमिनियम आयन बनलं. ठीक आहे. आणि हा काय बनलाय, एक इलेक्ट्रोफाइल बनलाय है ना, इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, कार्बन विथ पॉझिटिव्ह चार्ज
तर हा जो इलेक्ट्रोफाईल आहे हा सबस्टिट्यूशन मध्ये पार्टिसिपेट करणार, म्हणून या मेकॅनिझमला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पण म्हणतात. ठीक आहे, या रिएक्शन मध्ये काय होतंय, बेसिकली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतंय. कुठला इलेक्ट्रोफाईल? हा इलेक्ट्रोफाईल. ठीक आहे, हा होतोय सबस्टिट्यूट. आता कुठे होतंय सबस्टिट्यूट ते बघायचंय. पण समजलं ना की कसा जनरेट झाला इलेक्ट्रोफाईल. फक्त 2 गोष्टी आपण वापरल्या इलेक्ट्रोफाईल जनरेट करण्यासाठी, आपली सेकंड आणि थर्ड रिक्वायरमेंट, अल्डिहाइड आणि अमोनिया. नॉट अमोनिया, सॉरी, अमाइन. ठीक आहे, मी इथे सेकंडरी अमाइन वापरलेलं. या दोघांनी पण काय बनवलंय, इमिनियम आयन बनवला. आता हा इमिनियम आयन काय होणार, रिॲक्ट करणार. तर त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं, मला लागणार एक ऍक्टिव्ह सीएच ग्रुप. तर हा ऍक्टिव्ह सीएच ग्रुप काय असतो, ऍक्टिव्ह सीएच ग्रुप म्हणजे जो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन शो करू शकतो, जो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन शो करणारे ग्रुप्स. तर ह्यामध्ये मी काय घेतलाय, एक कीटोन घेतलाय. ठीक आहे, तर कीटोन मी तसाच्या तसा नाही वापरणार रिएक्शन मध्ये, मी कीटोनला टॉटोमराइज करणार. आपण टॉटोमरायझेशन शिकलोय, कीटो इनॉल टॉटोमरायझेशन नाव ऐकलंच असेल. कीटोनला मी कशामध्ये कन्वर्ट करणार, इनोल मध्ये. ठीक आहे, मी कशामध्ये कन्वर्ट करणार ह्याला, इनोल मध्ये. सो इनोल मध्ये कसं कन्वर्ट करतात, हा जो एच असतो ना इकडचा, हा CH3 आहे, CH3 ला मी CH2H लिहिलंय. तर हा जो एच असतो ना त्याला इथे घेऊन जातात. तर कसं घेऊन जाणार, इथे हा डबल बॉन्ड आणि हा इथे, तर या ओ वरती मायनस चार्ज येणार, ओ वरती मायनस चार्ज येणार, तर हा हायड्रोजन तिथे जाणार. ठीक आहे, सो मी काय बनवला इथे, इनॉल, इन ऑल. ठीक आहे, इनॉल काय बनला, इनॉल. इट म्हणजे हा डबल बॉन्ड, ऑल म्हणजे हा OH अल्कोहलचा. ठीक आहे, हा पार्ट आता हा यासोबत रिॲक्ट करणार. ठीक आहे, हा यासोबत इमिनियम आयन सोबत रिॲक्ट करणार. समजलं, काय करायचं, कीटोनला डायरेक्ट नाही वापरू शकत आपण, इनॉल कन्वर्ट करायचं. आता नेक्स्ट काय, हा जो आपला इलेक्ट्रोफाईल बनलेला नाही ते इमिनियम आयन, तो घ्यायचा. ठीक आहे, सो आम्ही घेतला असाच्या असा, राईट. कसं रिॲक्शन होणार, हा इथे बॉन्ड जाणार. ठीक आहे, एक मिनिट, मी जरा ह्याला सेपरेट करून लिहिते म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल सर्व. ठीक आहे, हा OH होता त्याला मी असं सेपरेट करून लिहिलं आणि इथे CH2 होता ते मी असंच लिहिलं. ठीक आहे, तर कसं होणार बघा, हा बॉन्ड इथे, हा CH2 इथे. ठीक आहे, आणि हा बॉन्ड असा. तर कसं प्रोडक्ट बनणार मग बघा, पीएच तसाच्या तसाच राहणार, C डबल बॉन्ड O. ठीक आहे, CH2, राईट. इथे काय होणार, बॉन्ड बनणार CH2NRR. ठीक आहे, समजलं, या CH2 आणि या CH2 मध्ये बॉन्ड बनला. हा जो डबल बॉन्ड होता तो ह्या दोघांमध्ये बॉन्ड बनला. ठीक आहे, आणि ह्या डबल बॉन्ड मधला हा सिंगल बॉन्ड ह्या नायट्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज केलं. तर आपल्याला काय भेटलं, हे. तर काय झालंय बघा, माझं स्टार्टिंग प्रोडक्ट काय होता, हा होता कीटोन. दिसतंय, काय होतं स्टार्टिंग प्रोडक्ट माझा, कीटोन. ठीक आहे, तर कीटोन प्लस अल्डिहाइड प्लस अमोनिया. ठीक आहे, हे 3 रिएजंट्स होते. पण ह्या कीटोन मध्ये एक स्पेसिफिक गोष्ट होती, काय की त्याचा अल्फा साइट वरती हायड्रोजन्स होते. त्याचं जे अल्फा आहे, आता कार्बोनिलचा हा कार्बन काय झाला, अल्फा. तर अल्फा साइट वरती सबस्टिट्यूशन झालं है ना, ही अल्फा साइट आहे. तर ह्या CH3 ला इथे इथे काय झालंय, सबस्टिट्यूशन झालंय. ठीक आहे, काय आलं, CH2NR. मग झालं ना, हे बघा, हे मिथाइल आहे आणि हे आहे अमाइन. तर झालं ना, हे अमायनो मिथायलेशन ऑफ ऍक्टिव्ह CH. कळालं, ही साइट ऍक्टिव्ह होती ना, कारण ही इनॉल मध्ये कन्वर्ट झाली, इथेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन झालं.
म्हणून मी ते स्टार्टिंगला काय लिहिलेलं, अमायनो मिथायलेशन ऑफ ऍक्टिव्ह CH फंक्शन्स. ठीक आहे, समजलं किती सोपं आहे ते. आता प्रत्येक वेळेला मेकॅनिझम तर शक्य नाहीये, मग मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते की डायरेक्ट रिॲक्शन्स तुम्ही कसे करू शकता. बघा, तुम्हाला कीटोन दिसला, त्याची अल्फा साईट आहे, हो आहे, म्हणजे हा पार्टिसिपेट करू शकतो, कारण हा इनॉल मध्ये कन्वर्ट होऊ शकतो की नाही, हा इनॉल मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. OH डबल बॉन्ड CH2 असं होणार ना, ह्याचा इनॉल फॉर्म हा कीटो फॉर्म आहे, ह्याचा इनॉल फॉर्म असा असणार की नाही, राईट. इथे काय आहे, अल्डिहाइड दिसला, इथे सेकंडरी अमाइन दिसला, म्हणजे हे तिन्ही गोष्टी जर तुम्हाला दिसल्या, आणि ऑब्व्हियसली ऍसिडिक कंडिशन्स पण असतात, तर तिन्ही गोष्टी दिसल्या तर लगेच समजून जायचं मॅनिक रिॲक्शन वरती प्रश्न आलाय. ठीक आहे, सो याचा डायरेक्ट आन्सर जर मला लिहायचं असेल तर मी काय करणार, याला CH2 बनवणार, कारण ही साईट ऍक्च्युली रिॲक्ट करते ना आपली, CH2, राईट. त्याच्यानंतर बघा, या अल्डिहाइड मधला तुम्हाला काय घ्यायचंय, CH2 घ्यायचंय. या अल्डिहाइड मधला ऑक्सिजन घ्यायचा नाही आणि नायट्रोजन मधला H घ्यायचा नाही, कळालं. आणि अल्फा मध्ये एक H घ्यायचा नाही, इथे फक्त 2च H घ्यायचे. बघा, 2च H घेतलेत ना, 3 H होते ना, त्याच्यातला एक H नाही घ्यायचा. अल्डिहाइड मधून ऑक्सिजन नाही घ्यायचा, इथून हा नाही घ्यायचा. मग काय प्रोडक्ट बनणार आहे बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH2. ठीक आहे, त्यानंतर परत इथे हा ऑक्सिजन नाही घेतला, मग काय झालं, इथे काय उरला, CH2, आणि इथे हा H नाही घ्यायचा, मग काय उरलं, NCH3CH3. हा झाला तुमचा डायरेक्ट आन्सर, कळालं. आता परत इथे पण, आता इथे तर काय आहे, इथे तर कार्बोनिल ग्रुप नाहीये, पण इथे हा ऍक्टिव्ह H आहे. अल्काइन्स मध्ये हा ऍक्टिव्ह H असतो ना, राईट. हा निघून जाऊ शकतो आणि इथे नेगेटिव्ह चार्ज येऊ शकतो, आणि नंतर इथे आपण रिॲक्शन करू शकतो, राईट. तर इथे काय होणार, कसं, इथे पण हा O नाही घ्यायचा, इथे हा H नाही घ्यायचा, आणि इथे, तर कसं रिॲक्शन लिहिणार आपण, CH3 CH2C ट्रिपल बॉन्ड CH2N CH3 CH3. ओके, राईट. आता इथे बघा, इथे तर 2 ऍक्टिव्ह साइट्स आहेत, हा कार्बोनिल आहे, हा पण अल्फा आहे आणि हा पण अल्फा आहे. तर आता कुठल्या साईडला मॅनिक रिॲक्शन करायचं, इकडे की इकडे, तर कुठल्या साईडला मॅनिक रिॲक्शन होतं, मोर सबस्टिट्यूटेड. आता तुम्ही म्हणाल, मॅडम मोर सबस्टिट्यूटेडच का आलंय, सबस्टिट्यूटेड का नाही, कारण मोर सबस्टिट्यूटेड इनॉल जो बनणार, आपल्याला कार्बोनिल्स मध्ये इनॉल बघतो ना आपण, जो मोर सबस्टिट्यूटेड इनॉल बनणार, तो जास्त स्टेबलाइज्ड असणार ना. हा इनॉल जास्त स्टेबलाइज्ड आहे की हा इनॉल जास्त स्टेबलाइज्ड आहे, तुम्ही सांगा. हा इनॉल जास्त स्टेबलाइज्ड आहे ना, कारण हा डबल बॉन्ड इथे कॉन्ज्युगेशन मध्ये जाऊ शकतो, इथे तसं काहीच प्रकार नाही, म्हणजे हा जास्त स्टेबलाइज्ड इनॉल आहे. मग रिॲक्शन कुठे होणार, मोर सबस्टिट्यूटेड. ठीक आहे, ऑर्गॅनिक मध्ये प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आन्सर भेटणार की इथेच रिॲक्शन का होतं, तिथेच रिॲक्शन काय होतं. काही काही एक्सेप्शन्स आहेत, ठीक आहे, पण मोस्टली एक्झाम मध्ये जे आपण कॉन्सेप्ट बेस्ड असतात त्याच्यावरतीच क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, सो CH3 C डबल बॉन्ड O, हा CH3 इथे येणार, कारण ह्या साईट वरती रिॲक्शन होणार ना, मग या CH3 ला इथे इथून एक हायड्रोजन गायब करायचा आहे, मग इथे एकच H येणार. ठीक आहे, इथे इथून O गायब होतो, इथून हा H गायब होतो, मग CH2N CH3 CH3. चला, लगेच आन्सर, राईट. चला, आता एक्झाम मधला क्वेश्चन बघूया आपण. द मेजर प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन इज. 2017 मध्ये मॅनिक वरती 2 प्रश्न बघितले, त्याच्या खाली एक्झॅक्टली परत एक मॅनिक वरती एक प्रश्न होता, दॅट वॉज इंट्रामॉलिक्युलर मॅनिक. म्हणजे एकाच रिॲक्शन मध्ये त्यांनी ऍक्टिव्ह CH ग्रुप पण दिलेली, अमाइन पण दिलेली, आणि फक्त अल्डिहाइड वेगळा दिलेली. ठीक आहे, तर आपल्याला तर माहितीये ऍक्टिव्ह CH असला पाहिजे, अल्डिहाइड असला पाहिजे, आणि अमाइन्स असले पाहिजे. तिन्ही काय झाल्यानंतर दॅट विल बी ऑब्व्हियसली
मॅनिक रिॲक्शन. आणि ऍक्टिव्ह सीएच तर काय कुठल्याही कंपाऊंड मध्ये आपण फाइंड करू शकतो की त्यामध्ये ऍक्टिव्ह सीएच कुठली साईट आहे ती. ठीक आहे, ऍक्टिव्ह सीएच हा कुठला फंक्शनल ग्रुप नाहीये, ती एक साईट आहे. ती कार्बोनिल मध्ये पण असू शकते, अल्काइन मध्ये पण असू शकते. ठीक आहे, आपल्याला ती आयडेंटिफाय करायला आली पाहिजे. आणि ती कशी आयडेंटिफाय करणार, म्हणजे त्या साईटवरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होऊ शकतं. ती आपली ऍक्टिव्ह सीएच साईट झाली. ठीक आहे, तर आता इथे बघा, आपण एवढे रिॲक्शन्स मध्ये कार्बोनिल केलं, अल्काइन केलं, पण एक्झाम मध्ये काय आलं, त्यांनी फ्युरॅनचं स्ट्रक्चर दिली नाहीत. ओके, फ्युरॅन दिली नाहीत, इथे बघा अल्डिहाइड दिली नाहीत, इथे अमाइन दिली नाहीत. तर मी हे बघून सांगू शकते की हे काय आहे, मॅनिक रिॲक्शन. ठीक आहे, चला आयडेंटिफाय केलं मॅनिक रिॲक्शन. अमायनो मिथायलेशन होणार आहे. चारही ऑप्शन्स मध्ये अमायनो मिथायलेशनच झालंय. ओके, पण आता कुठे होणार, कसं होणार ते बघायचंय. तर फ्युरॅन मध्ये सांगा मला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठे होतं. आता मी या ऑक्सिजनला 1 देते, इथे 2, 3, 4, 5. ठीक आहे, तर आपल्याकडे 5 साइट्स आहेत. राईट, कुठे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार, 2 वरती, 3 वरती, 4 वरती, 5 वरती. तर आपल्याला माहितीये फ्युरॅन मध्ये कुठल्या साईट वरती सबस्टिट्यूशन होतं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन फ्युरॅन मध्ये कुठल्या साईट वरती होतं, सेकंड आणि फिफ्थ, कि सेकंड आणि फिफ्थ ऑक्युपाइड असेल तर थर्ड आणि फोर्थ. आता तुम्ही म्हणा मॅडम कसं सेकंड आणि फिफ्थ वरती, तर आपण बघूया इथे कसं सेकंड आणि फिफ्थ वरती होतं. ते हे फ्युरॅन साठी पण ऍप्लिकेबल आहे आणि हे पायरॉल साठी पण ऍप्लिकेबल आहे, हे पायरॉल साठी पण ऍप्लिकेबल आहे आणि हे थायोपिन साठी पण ऍप्लिकेबल आहे स्टुडंट्स. ठीक आहे, हे थायोपिन साठी पण ऍप्लिकेबल आहे, पायरॉल साठी पण आणि फ्युरॅन साठी. ठीक आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन काय होतं, आधी 2 ऑक्युपाइड असेल तर 5 किंवा 5 ऑक्युपाइड असेल तर 2, कारण हे दोन्ही पण 2 आणि 5 काय आहेत, ऑर्थो पोझिशन्स आहेत ना, हे दोन्ही पण ऑर्थो पोझिशन्स आहेत. राईट, तर 2 किंवा 5 आणि दोन्ही ऑक्युपाइड असतील, नंतर 3 आणि 4 चा नंबर लागणार. ठीक आहे, या तिन्ही केसेस मध्ये. तर कसं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता मला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचंय. ठीक आहे, मी बॉन्ड कसा ब्रेक करते, मी बॉन्ड असा ब्रेक करते. ठीक आहे, तर मी जर बॉन्ड असा ब्रेक केला, ओके, तर मी तुम्हाला सांगते आणि मी दुसरी प्रोबॅबिलिटी पण डिस्कस करते. तर मी दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जर बॉन्ड ब्रेक केला असता तर काय झालं असतं, मग आपण डिस्कस करूया कसं. इथे मी जर असा बॉन्ड ब्रेक केला तर इथे नेगेटिव्ह चार्ज येणार, इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे, राईट. आता ह्या पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करण्यासाठी इथून इलेक्ट्रॉन्स जाणार. इथे मी का, इथे नेगेटिव्ह आहे, मग इलेक्ट्रोफाईल ऑब्व्हियसली कुठे अटॅक झाला, आता कुठे अटॅक झाला इलेक्ट्रोफाईल, इथे. ठीक आहे, थर्ड पोझिशन वरती. राईट, आणि इथे काय होणार, इथे डबल बॉन्ड येणार आणि ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. राईट, हे काय झाले, हे 2 रेझोनन्स स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत. अजून पुढचा रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहे का, राईट. These are the 2 resonance structures which are possible. समजलं स्टुडंट्स, इथे काय आहे, 2 रेझोनन्स स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत ना. कळालं, जर मी इथे हा बॉन्ड असा ब्रेक केला तर इथे नेगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे, इथे इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार, या नेगेटिव्ह चार्ज वरती इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार, केलं इलेक्ट्रोफाईल अटॅक. हा पॉझिटिव्ह चार्ज आला, तर या पॉझिटिव्ह चार्जला स्टेबलाइज कोण करणार, ऑक्सिजनचा जो एक लोन पेअर आहे तो स्टेबलाइज करणार. ऑक्सिजनच्या लोन पेअरनी स्टेबलाइज केलं, आता ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला. अजून यापुढे कुठलाच आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ह्याचा मेन्शन नाही करू शकत. आता नेक्स्ट आपण प्रोबॅबिलिटी बघूया, जेव्हा मी बॉन्ड कसा ब्रेक करते, असा ब्रेक करते. ठीक आहे, मग आता काय होणार, कसं होणार सांगा. आता नेगेटिव्ह चार्ज इथे येणार, इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे,
जिथे नेगेटिव्ह चार्ज आलाय तिथे काय येणार, इलेक्ट्रोफाईल है ना. पॉझिटिव्ह चार्जला काय इथे हा डबल बॉन्ड इथे करणार, इथे पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय बनणार, इथे पॉझिटिव्ह चार्ज आला, मग ऑक्सिजनची लोन पेअर इथे हेल्प करणार. ठीक आहे. ऑक्सिजन वरती इथे पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. सो इथे किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बनले, 1 2 3. आणि इथे किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बनले, 1 2. म्हणजे इथे जास्त रेझोनेन्स, हे सर्व रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. ठीक आहे. येस, जिथे जास्त रेझोनेन्स तिथे काय जास्त स्टेबिलिटी. म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा इलेक्ट्रोफाईल सेकंड पोझिशन वरती अटॅक करतोय तेव्हा जास्त स्टेबल स्ट्रक्चर्स बनतात, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ऍट सेकंड पोझिशन प्रेफरेबली. ठीक आहे. सेकंड आणि फिफ्थ तर सेमच आहेत ना, सेकंड आणि फिफ्थ तर सेमच आहेत, राईट. सेम आहेत की नाही, हे इथून केलं तर काय फिफ्थ पोझिशन झालंय है ना. सो प्रेफरेबली सेकंड, फिफ्थ, देन 3 and 4. ओके, हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. इलेक्ट्रोसायक्लिक केमिस्ट्री मध्ये ऍक्च्युली हा टॉपिक इलेक्ट्रोसायक्लिक केमिस्ट्री मध्ये येतो, तिथे मला शिकवायचं होतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन व्हेरियस हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. पण आता हे मॅनिक रिएक्शन शिकवता हा क्वेश्चन बघितला मी, सो आय थॉट आय शुड एक्सप्लेन इट नाउ. सो कळालं. मग आता इथे फ्युरॅन आहे, इथे बघा ह्याची फिफ्थ पोझिशन ऑक्युपाइड आहे. ऑब्व्हियसली सेकंड पोझिशन वरती रिएक्शन होणार. कुठे झालीये सेकंड पोझिशन वरती रिएक्शन, सी मध्ये झाली आहे ना, अमाइनो मिथायलेशन. सो करेक्ट आन्सर इज सी. डी मध्ये नाही, बी मध्ये नाही, ए मध्ये नाही. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. होप यू अंडरस्टूड. नाही समजलं असेल सो यू कॅन ask your doubts. Okay, so that was all for today.